आता एक दुसरी बातमी पाहूया। बांगलादेशामध्ये हिंदू अत्याचाराविरोधात संभाजीनगरमध्ये आंदोलन होत आहे। रामगिरी महाराज आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहेत। प्रक्षोभक भाषण करू नये म्हणून रामगिरी महाराजांना या संदर्भात नोटीसही देण्यात आली आहे। संभाजीनगर पोलिसांची कलम 168 अंतर्गत रामगिरी महाराजांना नोटीस देण्यात आलेली आहे। बांगलादेशामध्ये हिंदूंविरुद्ध जे अत्याचार होत आहेत या संदर्भात सभा घेतली जाईल। यामध्ये प्रक्षोभक भाषण करण्यात येऊ नये अशा पद्धतीची नोटीस रामगिरी महाराजांना देण्यात आलेली आहे। ही दृश्य पाहतोय संभाजीनगरातल्या आंदोलनाची। बांगलादेशमध्ये हिंदूंवरती ज्या पद्धतीचे अत्याचार होत आहेत त्याचं संभाजीनगरमध्ये आंदोलन सुरू आहे। या आंदोलनासंदर्भात कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून आणखीन माहिती जाणून घेऊया। कृष्णा, तिथे आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर रामगिरी महाराजांना सुद्धा नोटीस पाठवण्यात आलेली आहे की कोणत्याही पद्धतीचं प्रक्षोभक वक्तव्य करू नये। कुठल्याही पद्धतीचा ताण सध्या या सगळ्या गोष्टीवरनं तिथे आहे का? कार्यालयासमोरील परिसर आहे आणि या ठिकाणी हिंदू समाजाच्या वतीने निदर्शनं करण्यात येत आहेत। बांगलादेशमध्ये जे हिंदूंवरती अत्याचार होतोय त्यासाठी ही निदर्शनं करण्यात येत आहेत। रामगिरी महाराज हे या निदर्शनास्थळी मार्गदर्शन करणार आहेत। मात्र त्यांचं पूर्वी केलेलं वादग्रस्त वक्तव्य लक्षात घेता छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनीही त्यांना नोटीस बजावली आहे की कुठलंही वादग्रस्त वक्तव्य या ठिकाणी करू नये। मात्र आता आपण हे पाहतो आहोत की इथे जर आपण पाहिलं तर प्रत्येक जो व्यक्ती या निदर्शनामध्ये सहभागी झालाय त्यांनी हातामध्ये या ठिकाणी वेगवेगळे बोर्ड घेतलेले आहेत आणि त्यातून एक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय। काय सांगाल, मला किती वाजता सुरुवात होईल? खऱ्या अर्थानं आता हे अर्ध्या तासानं सुरुवात होईल, परंतु हा आमचा इशारा आहे। ह्या निषेध मोर्चा हा इशारा आहे। जर बांगलादेशाने हिंदूंवरचे अत्याचार थांबवले नाही तर जगाच्या नकाशाहून बांगलादेशाला मिटवण्याचं काम हा हिंदुस्थान करेल। या बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार झाले। ज्या इस्कॉनने त्यांना कोरोनाच्या काळात खायला मिळत नव्हतं, त्यांना अन्न दिलं, त्यात हिंदूंना आता जेलमध्ये डांबलेलं आहे। हे भयंकर प्रमाणात हिंदूंवर, महिलांवर, लहान मुलांवर अत्याचार चालू आहे। जर हे ताबडतोब थांबलं नाही तर नाईलाजाने बांगलादेशाला धडा शिकवावा लागेल। रामगिरी महाराजांना नोटीस दिली आहे प्रक्षोभक वक्तव्य करू नये म्हणून। त्याने मुळामध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंसोबत बौद्ध भिक्खूंवर पण अत्याचार होत आहेत। त्याच्यामुळं आज प्रक्षोभक विषय नाहीच आहे। बांगलादेशला आता जर बांगलादेशाने हिंदूंवरचे, बौद्धांवरचे अत्याचार थांबवले नाही तर हिंदुस्थानला त्यांच्यावर चाल करावं लागेल। निश्चित आपण पाहतोय की इथे मोठ्या प्रमाणावरती नागरिक या ठिकाणी एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आमदार अतुल सावे हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बांगलादेश की सर मोर्चा तुम्ही काढताय, किती वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे? 11 समोर उभे असलेले मला एक सांगा, आता ही मोर्चा काढण्याचं काय कारण आहे? कशासाठी? बांगलादेश मध्ये असे बॅनर घेऊन आपले राहणाऱ्या हिंदू समाजातील जनतेवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरुद्ध त्यांना सरकारने प्रोटेक्शन दिलं पाहिजे, सरकारने त्यांचे संरक्षण केलं पाहिजे। म्हणूनच आजचा हा तमाम हिंदू जनता इकडे जमा आहे। हा मोर्चा या ठिकाणी आपण पाहतो आहोत आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर या मोर्चामध्ये सहभागी झाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।